सांगितलं की राधाबाई बडोले नावाची एक महिला होती आणि त्याच महाडच्या सत्याग्रहाच्या आंदोलनामध्ये एक राधाबाई कांबळे नावाची देखील कोल्हापूरची महिला होती। त्या राधाबाई कांबळेला कळालं की बाबासाहेबांनी त्या महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह सुरू केलाय। बाबासाहेबांनी आव्हान केलंय की हे माझ्या समाज बांधवांनो, तुम्हाला पिढ्यानपिढ्यांपासून पाणी मिळत नाही, त्या पाण्याचा स्पर्श करण्यासाठी आणि पाण्याच्या सत्याग्रहासाठी तुम्ही महाडला जमायचंय। बाबासाहेबांनी आवाहन केलं। त्या काळी काय अशा ट्रेन मोटारी नव्हत्या की लोक अशी गाड्या करून जाऊ शकतील ट्रॅव्हल्स करून। राधाबाई कांबळेला कळालं आपण जातीचे अस्पृश्य आपल्याला कोणी मोटारीत घेणार नाही, कोणी गाडीत बसवणार नाही। त्या राधाबाई कांबळेच्या पोटामध्ये 3 महिन्याचा गर्भ होता आणि त्या राधाबाई कांबळेच्या सोबत तिचं एक 10-12 वर्षाचं पोरग होतं। मार्चचा महिना होता। बाबासाहेबांनी आवाहन केलं की महाडला जमायचंय। रमाईची जयंती साजरी करत आहोत म्हणून खास करून उदाहरण तुम्हाला सांगतोय। तुम्ही रमाई नाही झाली तरी नाही होऊ शकल्या, पण किमान राधाबाई कांबळे तरी व्हा, यासाठी हे उदाहरण मी तुम्हाला सांगतोय। बाबासाहेबांनी आवाहन केले, मार्चचा महिना आहे आणि त्या ठिकाणावर राधाबाईला कळतं की महाडला जायचंय। कोल्हापूरहून निघाली। कोल्हापूर ते महाडचं अंतर फार। तिच्या पोटामध्ये 3 महिन्याचा गर्भ, हातामध्ये 10-12 वर्षाचं एक लेकरू, सोबत दशम्या घेतल्या। दशम्या आपल्याला तिथं गेल्याच्या नंतर रस्त्यामध्ये पानवटे असतील नसतील, कोणी पाणी देईल कोणी भाकर देईल माहीत नाही, म्हणून ती राधाबाई कांबळे हातामध्ये 10-12 वर्षाचं पोरग आणि सोबत एक थैलीचं गाठोडं घेऊन त्या गाठोड्यामध्ये 4 दिवस 5 दिवस पुरशील दशम्या ज्याला म्हणतात, तुम्हाला माहिती आहेत, आपण ग्रामीण भागातली माणसं आहेत। त्या दशम्याच्या भाकरी घेऊन ती राधाबाई कांबळे 10-12 वर्षाच्या पोरासंग निघाली। मार्चचा महिना होता। चालायला त्रास व्हायचा, ऊन डोक्यावरती यायचं, पायात काही वाहन नसल, चप्पल नसल, त्यावेळेला पळसाची पानं तोडायची आणि पायाला बांधायची आणि ते आलेलं अंतर कापत कापत तिनं महाड गाठलं। बाबासाहेबांचा संघर्ष सुरू होता। लोक मुक्कामी थांबली। बाबासाहेबांनी रात्री कार्यकर्त्यांना सांगितलं की उद्या सकाळी आपल्याला सत्याग्रह करायचा आहे। महाडच्या चौदार तळ्यावरती आपण जाणार आहोत, पाण्याला स्पर्श करणार आहोत। लोकांना आवाहन करा, लोकांना जमवा। आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा सत्याग्रह सुरू झाला। अनेक लोक जमलेली एकत्रित आली, उभं राहिली। बाबासाहेबांचा जयघोष सुरू होतोय। राधाबाई कांबळे पण मोठ्याने जयघोष करते आणि म्हणते की बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, भीमराव आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेबांचा विजय असो, अशा घोषणा सुरू झाल्या। बाबासाहेबांच्या सोबत कार्यकर्ते चालतायत, बाबासाहेब समोर चालतायत आणि त्या ठिकाणावरती काही अंतर चालून गेल्याच्या नंतर राधाबाई कांबळेचं पोरग देखील जोरजोरात घोषणा देत होतं। राधाबाई देखील जोरजोरात घोषणा देत होती आणि त्या परिस्थितीमध्ये काही वेळ चालल्याच्या नंतर धर्ममार्तंडांना कळालं की बाबासाहेब पाण्याला स्पर्श करण्यासाठी जाणार आहेत। अनेक लोकांचा जनसमुदाय समोर आहे, सोबत आहे। त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत असलेल्या जमावावर दगडफेक सुरू झाली। लोकांनी दगड मारली। त्यावेळेला बाबासाहेबांना दगड लागू नये म्हणून लोकांनी छत्र्या धरल्या। बाबासाहेबांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं, पण बाबासाहेब पाहत होते की लोकांना दगड लागत आहेत। त्यावेळेला पळापळी सुरू झाली। लोक आरडाओरडा करत होती, पळत होती। त्यावेळेला बाबासाहेब हे सगळं पाहत होते। राधाबाई कांबळे बाबासाहेबांच्या नावाने जय घोषणा करते, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब आगे बढो। बाबासाहेबांचं नाव घेत तिचं पोरग देखील घोषणा देते। एक दगड आला, राधाबाई कांबळेच्या डोक्यात लागला, रक्तबंबाळ राधाबाई कांबळे झाली। तिचा 10-12 वर्षाचं पोरग तिच्या हातामध्ये होतं। त्या राधाबाई कांबळेच्या पोराला देखील एक दगड लागला, पोरग चक्कर येऊन खाली पडलं। त्याला लोकांना तुडवलं आणि त्या दगडाच्या लागलेल्या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये राधाबाईचं पोरग गेलं। बाबासाहेबांच्या लक्षात आलं। त्यावेळेला राधाबाई कांबळेला परत दुसरा दगड लागला, राधाबाई कांबळे खाली पडली। लोक पळतायत। तिच्या पोटामध्ये 3 महिन्याचा गर्भ होता, कोणीतरी पाय दिला, त्या ठिकाणीच राधाबाई कांबळेच्या पोटातला गर्भ खाली पडला आणि त्यावेळेला राधाबाई कांबळेचं पोरग देखील गतप्राण झालं। त्यावेळेस गर्भपात झालेली ती राधाबाई कांबळे उठून उभं राहते। अरे बाबासाहेब म्हणतात त्या माऊलीला कोणीतरी बाहेर घ्या, त्या माऊलीला कोणीतरी बाजूला घ्या म्हणून बाबासाहेब कार्यकर्त्यांना सांगतात। त्या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये उठलेली राधाबाई कांबळे बाबासाहेबांना काय म्हणते, माऊल्यांनो, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब तुम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहात। बाबासाहेब
अहो माझं पोटचं पोरग जरी गेलं, बाबासाहेबांना कळलं पोरग गेलं, तर राधाबाई कांबळे बाबासाहेबांना सांगते, बाबासाहेब तुमच्या नावासाठी तुमच्या कामासाठी असं 10-12 वर्षाचं एक काय आणि पोटातलं दुसरं काय, तुमच्या नावासाठी आणि कामासाठी असे 100 पोरं कुर्बान करते बाबासाहेब. जा बाबासाहेब, पाण्याला स्पर्श करायला आमचा अधिकार आम्हाला मिळून द्या बाबासाहेब. तुमच्यात देखील ती राधाबाई कांबळे निर्माण झाली पाहिजे. नाही तर आम्ही काय करतो, आमचा पोरगा गेला की म्हणतो कशाला, काय तुझ्याच्यानं काय होणार आहे, त्या एकट्यामुळे का बाबासाहेबाची चळवळ बंद पडणार आहे का, ज्याला करायचं त्याला करू दे, कशाला डोळ्यात यायचं. कुठं भिकमागे धंदे करायचे बोलतात ताई बाया. माझी आई पण मला म्हणायची सुरुवातीला, लोकांचं कशाला, माझं सांगतो. त्यामुळं बोलणारे बोलतात, करणारे करतात. लक्षात ठेवा, बाबासाहेबांची चळवळ आहे आणि ही बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी माऊल्यांनो राधाबाई कांबळेचा आदर्श तुमच्या डोळ्यापुढे असला पाहिजे. आज देशामध्ये अनेक विषय आहेत. ताईंनी अत्यंत सुंदर प्रसंग सांगितला, ताईंच्याच त्या प्रसंगाला अनुसरून मी त्या गोष्टीला पुढे नेतो ताई, कारण ह्या लोकांना असं सांगितल्यावर कळतंय